काम ज्यादा जिंदाबाद। आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए। इक्विनिक्स IT सॉल्यूशंस लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, iPad 8,000 रुपए से शुरू और तब 30,029 रुपए से शुरू। सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है। बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस। आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं। मैं आरोग्य मित्र हूँ। आरोग्य मित्र एक देखा जाए तो योजना के लिए फर्स्ट फेस है। अगर योजना बोले तो आरोग्य मित्र आपको स्टार्टिंग से ऑन बेड से लेकर डिस्चार्ज तक आरोग्य मित्र का ही रोल होता है। लेकिन देखा गया है कि भी आरोग्य मित्र के साथ अभी तक जो है तो छल हो रहा है। उसे जो है तो इसकी जो भी सैलरी है, बेसिक सैलरी है, उसके अलावा बहुत से जो चीज़ है उसके लिए जो है तो प्रशासन हो गया, TP हो गया, शास हो गया, अभी तक हम लोग को जो है तो सिर्फ एक क्या बोलेंगे उसको आश्वासन ही आश्वासन मिल रहा है अभी तक। इसलिए हम लोग जो मजबूर होना पड़ा कि इस आंदोलन करने के लिए। और तो हमारी बस यही मांग है कि जल्द से जल्द हमें हमारा जो है तो उसका मुबदला मिलना चाहिए। ये आरोग्य मित्र का मतलब क्या है, क्या काम? आरोग्य मित्र बोले तो फर्स्ट फेज योजना का पहला फेज आरोग्य मित्र होता है। ठीक है, अगर आप हॉस्पिटल में जाते हो आपको वहाँ पे आरोग्य मित्र जो तो काउंटर पे आपको ऑन बेड से लेकर डिस्चार्ज तक आपको आरोग्य मित्र ही मिलेंगे। आरोग्य मित्र का काम होता है कि आपको उसके पेपर चेक करना, उसका जो तो आगे उसको फैसिलिटीज़ मिल रही है नहीं मिल रही है, उसको कुछ पैसा वैसा लग रहा है या जो भी उसको XYZ जो भी प्रॉब्लम आता है उसको जो तो आरोग्य मित्र ही कवर करता है। 26,500ची मागणी आहे। आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची आम्ही 2012 पासून संघटनेमध्ये काम करतोय। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले दोन्ही योजनेमध्ये एकत्रितरित्या काम करतोय। तरी पण आम्हाला किमान वेतनानुसार आम्हाला पगार मिळत नाही आहे। आम्हाला 13,000 पगार देत आहे आणि जे आहे ते व्यवस्थित मोबदला देत आहे असं म्हणून सांगत आहे कंपनी। वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत, तरीसुद्धा आम्हाला व्यवस्थित ती पगार मिळत नाही आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी संघटने थ्रू कायदेशीर मार्गाने त्याच्याशी पाठपुरावा केला आणि पगार का भेटत नाही ते पण विचारपूस केली, पण त्यांनी काही बरोबर उत्तर नाही दिले। त्यामुळे आम्हाला संपाचा पर्याय निवडलेला आहे। आम्ही तो पण कायदेशीर मार्ग निवडलेला आहे। सोसायटीला आम्ही याच्या आधी एक पत्रव्यवहार केला होता। सोसायटीने आम्हाला 10 दिवसाचा मुदत न घेता त्या विचारविनिमय करू आमच्या मागण्या म्हणून सांगितलं आणि 10 दिवसानंतर त्याच्यावरही काही विचारविनिमय झाला नाही, म्हणून आज 18 तारखेला आम्ही संप पुकारलेला आहे। माझं नाव आनंद उत्तमराव प्रधान। आमची जे आंदोलन जे आहे ते आमच्या पगारवाढीकरता आहे। यासाठी आम्ही कित्येक वर्षापासून त्याचा फॉलोअप देतोय, पण यावर कुठलाही पर्याय निर्णय आलेला नाही आहे। आमच्या मागण्या ज्या आहेत साध्या आणि सरळ आहेत की आम्हाला किमान वेतनानुसार तरी आमची पगारवाढ झाली पाहिजे आणि यासाठी आम्ही यापूर्वी आंदोलन केलं, पण त्याचा कधी काही निकाल लागलेला नाही आहे। याकरता आमचं आंदोलन आहे आणि बेसिक ज्या गरजा असतात सर्वसामान्यांचं आमचं तेच म्हणणं आहे, आम्हाला ज्या नॉर्मल सुविधा आहेत त्या सुविधा दिल्या पाहिजेत, वेळोवेळी सुट्ट्या असतील किंवा जे काही इमर्जन्सी सुट्ट्या असतील त्या दिल्या पाहिजेत, त्याच्यानंतर पगारवाढ हेच आमची बेसिक मागणी आहे। सरकारला आमची विनंती आहे, प्रशासनाला यापूर्वी फॉलोअप घेऊन कुठलीही दखल घेतली नाही। यापूर्वी CO साहेबांची सुद्धा बैठक झाली, त्यांनी आमचा फॉलोअप घेतला, पण फॉलोअपमध्ये त्यांनी आम्हाला मुदतवाढ मागितली काही दिवसाकरता। जर सखोल आम्ही अभ्यास करू मग तुम्हाला आम्ही कळवू, पण त्यांना मुदत देऊन सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली आहे आणि वाढ केलेलीच नाही मुळात जशी अपेक्षित। त्यामुळे आम्हाला नाईलाजानं प्रशासनाच्या विरोधात आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं।